स्वागत आहे तुमचं विदर्भ किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत मुरमुऱ्याचा चिवडा किंवा भडंग। तर यासाठी मी छान असे मुरमुरे घेतलेले आहे, जे कोल्हापुरी भडंगसाठी मिळतात मुरमुरे, ते वापरलेले आहे। साधारणतः अर्धा किलो मुरमुरे आपण चाळणीने व्यवस्थित चाळून घेऊ, म्हणजे त्यातील बारीक चुरा निघून जाईल। आणि त्यानंतर आपल्याला हे 5 मिनिटं गॅसवर गरम करून घ्यायचे आहे। त्यानंतर इथे कढईमध्ये तेल घेतलेले आहे। तेलामध्ये शेंगदाणे छान असे तळून घ्यायचे आहे। शेंगदाणे छान तळतळ झाले, कारण शेंगदाणे चांगले तळले गेले की ते खायला बरे वाटतात, नाही तर मग ते कच्चे राहायला नको। शेंगदाणे तळून झाले की यामध्ये आपल्याला साधारण 1 वाटी फुटाण्याची डाळ ही पण तळून घेऊ। मुलांना टिफिनवर किंवा दुपारच्या वेळेस खायला छान होते। हा झटपट आणि लवकर होणारा चिवडा आहे। बरेच मुलं पोह्याचा चिवडा खात नाही, त्यासाठी हा मुरमुऱ्याचा छान होतो। साधारण 10 ते 12 दिवस सहज टिकतो। इथे आपली डाळ पण छान तळली गेलेली आहे। त्यानंतर इथे हिरव्या मिरच्या घेतल्या 4 ते 5, अगदी कमीच घेतल्या मी, कारण बरेच मुलं हिरवी मिरची खात नाही। त्यानंतर इथे कढीपत्ता आणि मिरची तेलामध्ये छान तळून घेऊ। मुरमुऱ्याचा चिवडा थोडा चटपटीतच पाहिजे असतो, त्यामुळे तिखट थोडं जास्तच घ्यायचं। मिरची कमी घेतली तर तिखट वापरायचं। मिरची आणि कढीपत्ता छान तळला गेला। आता यामध्ये मी कमीत कमी 5 ते 10 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे। एकदम बारीक ठेचलेल्या नाही, तर तेलामध्ये छान ब्राऊन होऊ देऊ। त्यामध्ये थोडं जिरं घातलेलं आहे आणि मोहरी। लसूण छान ब्राऊन झालं की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे हळद, 1 चम्मच लाल तिखट, धने पावडर आणि इथे मी आमचूर पावडर पण वापरलेला आहे। आमचूर पावडरमुळे छान चव येते भडंगला। अगदी 5 ते 10 मिनिटात आपला चिवडा तयार होतो आणि खायला पण खूप टेस्टी लागतो। आता इथे मी आमचूर पावडर घातलेला आहे। त्यानंतर इथे चवीनुसार मीठ, आता सर्व आपल्याला हे मुरमुऱ्यावर टाकून द्यायचं आहे। कढईमध्ये बऱ्यापैकी मसाला आहे, तो आपण काढून घेऊ। तर अशा पद्धतीने आपली ही भडंग किंवा मुरमुऱ्याचा चिवडा तयार होतो। आता हे सर्व आपण मिश्रण एकत्रित मिक्स करून घेऊ, म्हणजे सर्व मुरमुऱ्याला मसाला लागेल। आता यामध्ये मी थोडी साखर वापरलेली आहे। पिठी साखर असली तरी चालेल, किंवा साधी थोडी जरी टाकली तरी चालेल, किंवा नाही टाकली तरी चालेल। आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ, म्हणजे छान मिक्स होईल। तर अशा पद्धतीने आपली ही भडंग किंवा मुरमुऱ्याचा चिवडा। रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। या मग सर्वांनी कोल्हापुरी भडंग किंवा चिवडा खायला। बाय बाय।